उत्साहाने व खिलाडू वृत्तीने घालविले। त्यामुळे सबंध कुटुंबाचा नानांच्या ह्या राजकारणाला त्यांच्या हयातीत व त्यानंतर देखील पाठिंबा राहिला। स्वतःच्या त्यागाचा कधीही त्रागा न करता नानांनी अनेक अवघड प्रश्न देखील हसत आणि एक छोटंसं पुस्तक आणि एक त्यामध्ये मी बघताना असं जाणवलं की जाणवलं म्हणण्यापेक्षा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, स्वातंत्र्यवीर सावरकर इथपासनं आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर इतक्या मोठ्या वक्त्यांनी इथं आपले विचार मांडलेले आहेत। आणि हे व्यासपीठ एक वेगळं व्यासपीठ आहे, ज्याला मोठी परंपरा आहे। अशा व्यासपीठावरनं मला माझे विचार मांडण्याची आपण संधी दिली। मी सर्वप्रथम श्रीकांतजी आपले आभार मानतो। आणि भूमान साहित्य संमेलन फल निष्पत्ती याबाबत मला आपण विचार मांडायला सांगितलेले आहेत। मला वाटतं की साधारण सुरुवात जी आहे ते मी आपल्याला सांगू शकेन, पण खरोखर जी काही फल निष्पत्ती आहे त्याच्या बाबतीत सर मला वाटतं सांगतील आपल्याला उत्तरार्धात। हे साहित्य संमेलन ही जी एक गोष्ट आहे याच्याविषयी मला सुरुवातीपासून खूप कुतूहल राहिलेलं आहे। मी एक छोट्या गावातनं आलेला विद्यार्थी होतो पुण्यात। साधारण 4थी पर्यंत मी न्हावरा म्हणून गाव आहे आमचं शिरूर जवळ, तिथे राहिलेलो। त्याच्यानंतर 5वी पासून मी पुण्यात आलो। शाळेत मला न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडला टाकलं। न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड एका बाजूला शाळा आणि टिळक रोडच्या पुढे गेलं की स्वारगेटच्या बाजूला SP कॉलेज, त्याच्या समोर मी राहिलो होतो खजिनावीर चौकात। आणि शाळेत टाकणं असं पूर्वी एक फ्रेज होती, तर शाळेत टाकतात म्हणजे काय करतात हे मला त्यावेळेला कळलं की माझे काका तिथं पुण्यात राहायचे म्हणून मला त्यांच्याकडे शिकायला ठेवलेलं होतं। त्यांनी सकाळी सायकलच्या दांडीवरती मला बसवलं, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या दारात सोडलं आणि परत घ्यायला पण नाही आले। म्हणजे शाळेत टाकणं ही फ्रेज मला तेव्हा कळली, का म्हणायचे शाळेत टाकलं। तर अशा पद्धतीने मला जेव्हा शाळेत टाकलं तेव्हा मला आनंदाची एक गोष्ट होती। नंतर कळली की ही जी शाळा आहे त्याच्यात ह.न. आपटेंची शाळा, त्यांची पुस्तकं मला तिथे वाचायला मिळाली। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य महामंडळाची जी महाराष्ट्र साहित्य परिषदेची इमारत आहे ती आमच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरती होती। म्हणजे त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं होतं की या इमारतीमध्ये नेमके साहित्यिक जातात किंवा साहित्याचा व्यवहार चालतो म्हणजे नेमकं काय चालत असेल। आणि ह्या साहित्याचं आपलं कुठंतरी एक नातं निश्चित आहे, पूर्वजन्मीचे एक ऋणानुबंध निश्चित काहीतरी आहेत। या निमित्ताने अशा रीतीने ते फलद्रूप होतील अशी मला कुठेही थोडी माहिती नव्हती। पण ज्या पद्धतीने घुमांचं साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडलंय आणि वसंत व्याख्यानमाल्यासारख्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल परत एकदा मी आभार मानतो। आपल्या सगळ्या श्रोत्यांचे पण आभार मानतो की नाशिक सारख्या एवढ्या
पुण्यभूमीमध्ये ज्याला एवढी परंपरा असणारं साहित्य व्यासपीठ आहे, मला साहित्य संमेलनाविषयी दुसरं एक सांगायचंय की याला देखील एक उज्ज्वल अशी परंपरा आहे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला, ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंपासनं खूप मोठे मोठे वक्ते, मग त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, आचार्य आत्रे आहेत, गदी माडगुळकर आहेत, त्याच्यानंतर विवा शिरवाडकर आहेत, पु ल देशपांडे आहेत आणि अगदीच आत्ता संत तुकारामांचे वारस डॉक्टर सदानंद मोरे देखील आहेत या शृंखलेमध्ये. हे साहित्य संमेलनाचं जेव्हा निमंत्रण माझ्याकडे पोहोचलं, म्हणजे संजय नहार आणि माझा संबंध महाविद्यालयापासूनचा, हे संजय नहार तेव्हापासूनच त्यांचा स्वभाव, आज देखील ते नेपाळमध्ये आहेत, गुरमीतजींना माहिती आहे, त्यांना संजय नहारांबद्दल खूपच एकमेकांचं त्यांची मैत्री असल्यामुळं डे टू डे माहिती असते. तर त्या आता नेपाळमध्ये जो काय भूकंप आलाय तिथे आहे. तर संजय नहार पूर्वीपासूनच माझ्या परिचयाचे आणि पंजाबमध्ये जेव्हा दहशतवाद फार वरपर्यंत पोहोचला होता, अशा वेळेला ते तिथे काम करत होते. ते एक दिवस माझ्याकडे आले आणि मला म्हटले की आपण घुमानला साहित्य संमेलन घेऊया. मला थोडासा घुमान हे गावामध्ये, मी त्यांच्याबरोबर पूर्वी एकदा गेलो होतो, पण माझ्या डोक्यात विषय आला की घुमान येथे आतापर्यंत जी साहित्य संमेलनं झाली, महाराष्ट्राबाहेर देखील झालेली आहेत. जरा इतिहास पाहिला, महाराष्ट्राबाहेर देखील साहित्य संमेलनं झालीत, पण जिथं जिथं मराठी राज्य होती पूर्वी, अशा ठिकाणी ही साहित्य संमेलन घडलेत. उदाहरणार्थ इंदोरला झालंय, बडोद्याला झालंय, हैदराबादला झालंय, गोव्यात झालंय, मला वाटतं सर ग्वाल्हेरला देखील झालेलं आहे. आणि या ठिकाणी साधारण मराठी लोकांची संख्या आज देखील लाखांच्या घरात आहे. म्हणजे तिथं साहित्य संमेलन यशस्वी होण्याकरता मला वाटत नाही काय. पण मी त्यांना असं म्हटलं की हा एक मोठा विषय आहे, एक 2-4 दिवस द्या मला, मी विचार करतो आणि तुम्हाला सांगतो. साधारण हे आपण साहित्य संमेलन घेताना मग परत एकदा विचारात जेव्हा पडलो, तेव्हा एक एक गोष्टी विचारात घेतल्या. मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की 26 जानेवारीला 15 ऑगस्टला साधारण सोशल मीडियामध्ये आपण असतो, बरेच SMS येत असतात आणि त्यात एक SMS मला नेहमी यायचा आणि तो वाचला की जरा असं कुठेतरी वाईट वाटायचं. तो मेसेज असा असतो आहे की एक परदेशी नागरिक भारतात येतो आणि तो भारत फिरतो, तो एका मराठी माणसाला भेटतो, एका पंजाबी माणसाला भेटतो, एका तामिळी माणसाला भेटतो, एका बिहारी माणसाला भेटतो आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तो भारतातनं निघतो जायला, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, तो त्याच्या बरोबर जो एक आपला भारतीय माणूस असतो त्याला म्हणतो, अरे मला सगळे भेटले पण भारतीय माणूस आजपर्यंत कुठे भेटला नाही. तर मी विचार केला की हे भारतीयत्व एक राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे एक काम आहे. आणि जे संत नामदेवांनी 700 वर्षापूर्वी केलेलं आहे, जे उत्तर भारतामध्ये, मग राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, त्याच्यानंतर अगदीच म्हटलं तर बलुचिस्तान मध्ये देखील ते त्यावेळेला जाऊन आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणची भाषा त्यांनी आत्मसात केली होती, त्यांची मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी जर का साहित्य संमेलन आपण घेतलं तर आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने किंवा भारतीय जो काय आपल्या मनामध्ये एक खंत आहे की तो मेसेज आल्यानंतर जे वाईट वाटतं त्याच्याकरता काम करण्याची ही संधी आहे असं मला तिथे जाणवलं. आणि मग मी संजय नारायणला सांगितलं की येस, आपण साहित्य संमेलन घ्यायचं आणि घुमानमध्येच घ्यायचं. घुमानचं एक वेगळंपण आहे की जरी संत नामदेव इतर ठिकाणी फिरले असतील, त्यांनी बऱ्याच भारत भ्रमण केलं, संत ज्ञानेश्वरांबरोबर देखील त्यांनी भारत भ्रमण केलेलं होतं, पण घुमान हे गाव त्यांनी वसवलं होतं आणि साधारण 20 वर्ष त्यांचं तिथे वास्तव्य होतं. तर अशा घुमान गावाला साहित्य संमेलन घ्यायची एक संधी आपल्याला मिळेल या
भूमिकेतनं परत संजय नारायणनं म्हटलं आता मात्र हे साहित्य संमेलन आपण कुठं जाऊ द्यायचं नाही. मग हे साहित्य संमेलन कसं मिळेल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करायला लागलो. महामंडळाच्या लोकांना तिथं घेऊन गेलो. महामंडळाच्या लोकांना जेव्हा आम्ही घुमानला घेऊन गेल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांचा जो काही प्रतिसाद होता आणि जे प्रेम त्यांच्या चेहऱ्यावरती की संत नामदेवांच्या भूमीतनं तुम्ही आलेला आहात, म्हणजे तुम्ही संत नामदेवांचे वारसात असल्या अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं स्वागत करत होते. प्रत्येक ठिकाणी त्यांना जो अनुभव मिळत गेला एक दिवसाच्या त्या सगळ्या ट्रिपमध्ये, त्यांनी आल्या आल्या लगेचच सांगितलं की हे साहित्य संमेलन आम्ही घुमानमध्येच घेणार. कारण त्यांची बाकीची भूमिका तर तयार होती, पण तिथल्या व्यवस्था होऊ शकतील की नाही ह्याची एकदा खातरजमा झाल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला पत्र दिलं. आणि पत्र दिल्यानंतर मग आम्ही कामाला लागलो. त्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळी लोक आम्हाला खूप मदत केली. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही आदरणीय गडकरी साहेबांकडे गेलो नागपूरला. त्यांना सांगितलं की हे साहित्य संमेलन तुम्ही आम्हाला पाठीमागं तुमचा हात हवा आहे. तर त्यांनी तात्काळ आम्हाला आधारस्तंभ म्हणून माझं नाव तिथे असलं पाहिजे अशा पद्धतीचा एक आम्हाला हे देऊन टाकली खातरजमा की तुम्ही आमचं नाव माझं नाव वापरा. त्याच्यानंतर आम्ही पवार साहेबांकडे गेलो. पवार साहेबांनी तर अक्षरशः तुम्हाला सांगतो की 1.5 तास ते आमच्याशी बोलत होते. वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेत होते या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. आणि त्यांनी जवळजवळ सगळं निम्म काम आमचं तिथं करून टाकलं. बादल साहेबांपासून तर ते सगळ्यांशी बोलले वैयक्तिकरित्या. त्याच्यानंतर मग मध्यंतरीच्या काळामध्ये एक अजून आनंदाची गोष्ट घडली की ह्याच्या निवडणुका झाल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संत नामदेवांच्या कर्मभूमीमध्ये संत तुकारामांचे वंशज आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे यांची निवड झाली. म्हणजे ती आमच्या दृष्टीने खूप महत्वाची, आम्हाला एक आध्यात्मिक असा पाठिंबा आणि सर्वार्थाने सर आल्यानंतर आम्हाला खूपच बळ वाढलं. हे साहित्य संमेलन कसं होईल ह्याची जी एक आम्हाला चिंता वाटत होती, त्याच्यामुळे ह्यांचं एक बळ मिळालं आम्हाला. मध्यंतरीच्या काळात काही विशिष्ट घटना अशा आहेत की प्रकाशकांनी काही त्यात वाद निर्माण केले म्हणण्यापेक्षा त्यांची भूमिका बरोबर होती की पंजाबला जर का आपण गेलो तर आमच्या पुस्तकांची विक्री होणार नाही. इतक्या लांब मराठी लोक किती येतील याची खरोखर म्हणजे अगदीच तुम्हाला सांगतो की काही लोकांनी विचारलं 200 लोक येतील का 500 लोक येतील. आता हा प्रश्न जेव्हा त्यांनी निर्माण केला तेव्हा मी खरोखर आतमध्ये विचार केला की खरंच आहे त्यांचं म्हणणं की इथनं 2000 किलोमीटर वरती खरंच लोक किती येतील. आणि मग त्यावेळेला म्हणजे मी त्यांचेही आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न जर का उपस्थित केला नसता तर वेगवेगळ्या 2 रेल्वे न्यायचं प्लॅन पण आमच्या डोक्यात आलं नसता. त्यांचेही आभार मानतो की प्रकाशकांनी जे काही वेगवेगळे मुद्दे उपस्थित केल्यामुळं त्याला एक चांगली प्रसिद्धी पण मिळाली. कारण साहित्य संमेलन म्हटलं की वाद हा आपल्याकडचा नित्याचाच आहे. म्हणजे काहीच जर का वाद झाला नसेल तर नक्की साहित्य संमेलन होणार का इथपर्यंत शंका लोकांना उपस्थित होऊ शकली असती. त्यामुळं सुरुवातीला हे चालू झाल्यानंतर काही काळ याच्यामध्ये गेला. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पवार साहेबांकडनं भेटीनंतर आम्ही जेव्हा पंजाबमध्ये परत कामाला सुरुवात केली तिथं प्रशासनाने आम्हाला खूप सपोर्ट केला. मग त्याच्यात पोलीस प्रशासन असेल किंवा तिथले जिल्ह्याचं जे प्रशासन आहे तिथल्या जिल्ह्याचे कलेक्टर अभिनव त्रिखा म्हणून आहेत, त्याच्यातले जे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ते इंद्रबीर सिंग, ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला प्रत्येक व्यवस्थेमध्ये तिथं खूप मदत केली. एक दिवस असंच संध्याकाळी काही काम करत होतो या संदर्भामध्ये तर मला फोन आला अभिनव त्रिखांचा की तुम्ही उद्या या सकाळी 10 वाजता मीटिंग आहे. तर तिथले ऍडिशनल चीफ सेक्रेटरी सुरेश कुमार साहेब त्यांनी ती मीटिंग बोलवलेली होती तिथल्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये.
आणि त्यांनी मला दुपारी सांगितलं की तुम्ही उद्या चंदीगडला यायला पाहिजे आणि बादल साहेबांनी आम्हाला तिथं आपल्याला बोलवलेलं आहे आणि जमलंच तर संजय नाहर त्यावेळेला माझ्याबरोबर नव्हते, त्यांनाही जर का बोलवता आलं तर बोलवून घ्या. मी संजय नाहरला तात्काळ संजय नाहरांना फोन केला आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता जेव्हा बादल साहेबांकडे आम्ही गेलो मीटिंगला, फक्त मी आणि संजय नाहर दोघांनाच त्यांनी बोलवलेलं होतं आणि त्यांचं पूर्ण सगळे सचिवालय, मग त्यात ऍडिशनल चीफ सेक्रेटरी, प्रत्येक डिपार्टमेंटचे सेक्रेटरी अशी लोक होती आणि त्यांनी सगळ्या बाजूनी तुम्हाला काय काय ह्या संमेलनाकरता मदत पाहिजे आहे किंवा हे संमेलन यशस्वी होण्याकरता पंजाब सरकारने काय केलं पाहिजे, तर मी त्यांना सांगितलं आमच्याकडनं आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि हे मराठी माणसांचं जे संमेलन होणार आहे त्याच्याकरता फक्त एकच विनंती आहे बादल साहेब तुम्हाला की आम्हाला तुम्ही इथले रस्ते अमृतसर ते घुमान आणि बियास ते घुमान, म्हणजे बियासला जी रेल्वे उतरणार होती जाणार होती त्याचं रेल्वे स्टेशन आहे, ते रस्ते आम्हाला नीट करून द्या. त्यांनी लगेच त्या रस्त्याचे सेक्रेटरी जे असतात त्यांना उठवलं, त्यांना विचारलं हे कधी होईल, तर ते म्हणले परवापासून. आमची 4 मार्चला साधारण मिटिंग झाली होती, तर 4 मार्च नंतर त्यांनी सांगितलं 7 मार्च पासून आम्ही याचं काम चालू करणार आहोत. आणि तुम्हाला खरोखर सांगतो घुमानकडे येणारा प्रत्येक रस्ता हा त्यांनी आपलं 3 एप्रिलला जे काही संमेलन भरणार होतं त्याच्या आधीपासनं नवे कोरे रस्ते झालेले होते आणि पूर्ण डांबरीकरण करून चांगले रस्ते त्यांनी करून दिलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की अजून काय करायचंय, तर म्हटलं आमच्याकडनं तरी आम्हाला नकोय, आम्ही सगळी बाकीची व्यवस्था केलेली आहे. ते म्हणले असं नाहीये, हे संत नामदेवांचं, बाबा नामदेवांच्या भूमीत करताय आणि पंजाबवरती जे बाबा नामदेवांचे उपकार आहेत त्याच्यातनं आम्हाला कुठेतरी काहीतरी उतराई होण्याची किंवा त्यांची सेवा करणे, उतराई होण्यापेक्षा त्यांची सेवा करायची संधी मिळते. यामुळे तुम्ही असं समजू नका की हे महाराष्ट्राचंच फक्त किंवा मराठी माणसाचंच काम आहे, हे आमचंही तेवढंच काम आहे. उलट आम्हाला वाईट वाटतंय, खंत आहे की आम्ही आतापर्यंत काही करू शकलो नाही, अशी त्यांची भावना होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं एक ऍडिशनल तिथले सेक्रेटरी आहेत, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ते म्हटले गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे तिथे एक जमीन आहे ती या संस्थेला द्यावी संजय नाहरांच्या आणि तिथे काहीतरी एक वेगळा उपक्रम. ते म्हणले उपक्रम म्हणजे काय, तर ते म्हटले ते एक महाविद्यालय चालू करायचं म्हणतायत तिथे गावकरी. तर ते म्हटले किती जमीन आहे, ते म्हणले 1.5 एकर जमीन आहे. ते म्हणले 1.5 एकर जमिनीमध्ये कसलं कॉलेज चालू करणार, तुम्ही त्यांना 5 एकर जमीन शासनाकडनं द्या. त्याच्यानंतर त्यांना विचारलं की आम्हाला विचारलं त्यांना नाव काय देणार, तर म्हणलं अर्थातच बाबा नामदेवांचं आणि म्हणजे संत नामदेवांचं नाव आम्ही त्यांना देणार आहे. ते म्हणले मग संत नामदेवांचं नाव देणार असेल तर यांना 10 एकर जमीन द्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की अजून काय पाहिजे, एक घुमान डेव्हलपमेंट बोर्ड बनवा, म्हणजे अख्ख्या घुमानचा चांगला एक प्लॅनिंगने एक चांगला प्लॅन करून विकास कसा करता येईल त्याच्या संदर्भात आपण बघूयात. त्याच्यानंतर त्यांनी त्या कॉलेजची इमारत देखील बांधून द्यायचं आम्हाला आश्वासन दिलं. परत हे सगळं होत असताना शेवटी म्हटलं की आता एक हे जे संमेलन आहे हा पंजाबचा स्टेट इव्हेंट म्हणून डिक्लेअर करा, म्हणजे एखाद्या राज्याचा तो इव्हेंट डिक्लेअर करणं इतकी त्यांनी या संमेलनाच्या प्रती हे होत असताना मला असं जाणवलं की मला असं मनात वाटलं, जाणवलं म्हणण्यापेक्षा की हे कुठेतरी आपल्यावरती अतिक्रमण करण्याच्या मनस्थितीत तर नाहीत ना, म्हणजे आपल्या मनात लगेच शंका चालू होतात. हे होत असताना संजय नाहर म्हटले की भारतजी त्यांना असं सांग की अजून काही डिक्लेअर करू नका, नाही तर एखाद्या वेळेस मला इथंच हार्ट अटॅक यायचं. म्हणजे इतक्या पद्धतीने त्यांनी सहकार्य दाखवलं, त्या पद्धतीनं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं बाबा आमच्या इथं फक्त एक विनंती आहे की इथं जेवण जे होईल ते पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीचं असेल किंवा तिथे 8-10 हजार महाराष्ट्रीयन लोक येणार आहेत, तर सगळ्यांनाच पंजाबी जेवण मानवेल असं नाहीये. तर ते म्हटले ठीक आहे तुम्ही महाराष्ट्रीयन जेवण करा, पण त्याच्याकरता लागणारी सिधा सामग्री मात्र आम्ही तुम्हाला पुरवू. त्याच्यानंतर तिथलं जे मंडप आहे तो सगळा मंडप आम्ही करू. इतक्या सगळ्या पद्धतीने त्यांनी पंजाबच्या लोकांनी त्या संमेलनाच्या दृष्टीने आपले भावना व्यक्त करून सगळी सोय करून दिली तिथे आम्हाला.
आणि तुम्हाला खरोखर सांगतो की शेवटचा 1 महिना पूर्ण पंजाब प्रशासन हे संमेलन यशस्वी होण्याच्या दृष्टीने कसं करता येईल हे करत होते. हे करत असताना बादल साहेबांनी अजून सगळ्यात अधिकाऱ्यांना एक सूचना दिली की हे संमेलन होईल तर ते महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि ते सांगतील तसंच होईल. तुम्ही फक्त यांना सोयी ते सांगतील त्या सोयी पुरवायच्यात एवढंच काम तुम्ही करायचंय. म्हणजे याचं एक उदाहरण देतो की जेव्हा स्टेजवरती सगळी मंडळी बसली आणि पंजाबचे सिनियर मंत्री देखील बादल साहेब बसलेत म्हटल्यानंतर त्यांचे सिनियर मंत्री देखील पुढच्या लाईनीत बसले होते. आपल्या इथं तशी प्रथा आहे की सगळा प्रोटोकॉल असतो या संमेलनामध्ये, कोण कुठं बसावं कोण काय, सगळ्यांची नावं लावलेली होती. तर बादल साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं भारत तुम्हाला हवे तसे तुमची लोक तिथे बसून घ्या, थोडक्यात आमच्या लोकांना तुम्ही पाठीमागं पाठवा. अशा सिनियर लोकांशी जे बादल साहेब स्वतः बोलू शकत नव्हते त्यांनी ते देखील आम्हाला म्हटलं की ह्या प्रोटोकॉल मध्ये कुठेही आमच्याकडनं कुठेही गडबड होता कामा नये. इतकी काळजी त्यांनी घेतली होती. तर आपल्या मराठी लोकांची एवढी काळजी, मराठी फक्त संत नामदेव 700 वर्षापूर्वी गेलेत आणि त्यांनी त्यांचे विचार तिथे मांडलेत. या गोष्टीला त्यांनी किती महत्व देत आहे, म्हणजे त्यांचे विचार देखील किती प्रभावी असतील. शीख धर्माची स्थापना व्हायच्या आधी 200 वर्ष संत नामदेव तिथे गेलेले होते. त्यावेळेचा काळ तर विचित्र होता, मोगलांचं राज्य होतं तिथे. अशा काळामध्ये हिंदू मन सांभाळणं, हिंदू लोकांना सांभाळणं, आपला धर्म सांभाळणं आणि धर्माचं रक्षण या आपल्या धर्माच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून करणं, हे सगळं काम संत नामदेवांनी केलं. आणि या कामाकरता कुठेतरी मी निमित्त ठरलो, ह्याचा एक वेगळा मला आनंद वाटतोय. हे संमेलन ज्या वेळेला घडत होतं त्यावेळेला विचार द्यायला, समाजाला विचार मांडण्याचं काम सरांनी केलं. आदरणीय सर होते, भारतातले सगळे आपले मान्यवर नेते, केंद्रातले प्रभू साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री, ज्ञानपीठ अवॉर्डी आपले जे काही काश्मीरी भाषेतले आहेत, रहमान राई साहेब, त्याच्यानंतर सुरजित सिंग पातर जे साहित्य अकादमी पारितोषिक विनर आहेत, जतिंदर पल्लूजी तिथले मोठे पत्रकार आहेत आणि तिथले जे पंजाबीतले साहित्य संमेलन गुरदयाल सिंग जे ज्ञानपीठ अवॉर्डी आहेत, त्यांनीही तब्येत अस्वस्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांनी त्यांची फिल्म आम्ही तिथे रेकॉर्ड करून घेतलेला आहे. त्यांच्याही सदिच्छा आम्हाला या संमेलनाकरता मिळाल्या. साहित्य क्षेत्रामध्ये सगळे साहित्यिक महाराष्ट्रातले देखील चांगल्या आपल्या, म्हणजे आत्ताच आपण सांगितलं की तिथल्या परिसंवादामध्ये आपले लाडके उपमहापौर आणि हे साहित्यिकच आहेत, महापौर नंतर आहेत, पण त्यांचा जो पिंड आहे मी त्यांचे ऐकलेलं आहे, बऱ्याच वेळा भाषण पण ऐकतो किंवा त्यांचे विचार पण ऐकतो. तर एक कुठल्याही साहित्यिकापेक्षा कमी मोलाचे विचार ते देत नाहीत. तर असे सगळ्या मंडळींचा तिथं उत्स्फूर्त सहभाग लाभला. हे होत असताना अख्ख्या भारताचं लक्ष, ज्या उद्देशाने आम्ही हे सगळं करत होतो की एक राष्ट्रीय एकात्मता याच्यातनं कुठेतरी लोकांना दिसली पाहिजे किंवा मी भारतीय आहे, एक भारतीयत्व आपण घेऊन पुढे चाललेलं आहे. तर मला आनंद होतोय की एक मराठी पाऊल आणि महाराष्ट्राचं पाऊल या दिशेने पहिल्यांदा पडलंय. ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे की आपली परंपरा जी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जी परंपरा आहे, ज्या परंपरेत आपण वेगवेगळे विचार जे काय मांडत असतो, या विचारांकडे या व्यासपीठावरती अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. तर कमीत कमी 8 ते 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये हे संमेलन कव्हर केलं गेलं. 8 ते 10 राज्यांमध्ये किमान या संमेलनाविषयी औत्सुक्य निर्माण झालं आणि या दृष्टीने मराठी पाऊल एक पुढं पडलेलं आहे, याचा एक वेगळा आनंद आहे. एवढी जरी फलनिष्पत्ती जर का आपण म्हटली तरी खूप मोठं पाऊल हे आहे. इतिहासामध्ये
सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखं हे एक पाऊल आपल्या मराठी माणसाचं पडलेलं आहे आणि ते पडण्याकरता 4 नोव्हेंबरला याची सुरुवातच नाशिकमधनं अरुण नेवासकर आणि गुरमीतजी बग्गा यांच्या साक्षीने झाली तर विशेष हा नाशिकवाल्यांचा बहुमान आहे असं मी समजतो आणि मोरे सरांचे विचार ऐकण्यास आपण अधिक उत्सुक आहात. त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, नाशिक शहरामधील या वसंत व्याख्यानमालेच्या 94व्या सत्रामध्ये घुमान साहित्य संमेलनाची फलश्रुती या विषयावरती मी आणि आमचे स्नेही भारत देसडला यांना आपण निमंत्रित केलं. त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या चालकांचे मनापासून आभार मानतो. हा साधारणपणे अशा प्रकारचा विषय मला असं वाटतं की पहिल्यांदाच कुठल्या एखाद्या व्याख्यानमालेमध्ये किंवा व्याख्यानात आलेला असेल की अमक्या गोष्टीची फलनिष्पत्ती. त्याचं कारण असं माहिती का की आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी फलनिष्पत्तीशिवाय पार पडत असतात. चांगली गोष्ट आहे, म्हणजे एकत्र येणं काही करणं हे काय वाईट नाही, चांगलंच आहे. परंतु ते केल्यानंतर त्याच्यापासून काहीतरी निष्पन्न होतच असं काही सांगता येत नाही. ही गोष्ट खरी आहे की मनुष्य कुठलीही गोष्ट निष्प्रयोजन करत नाही, काहीतरी हेतू ठेवूनच करतो. परंतु त्याचा तो हेतू साध्य होतोच असंही नाही, म्हणजे फलनिष्पत्ती येतेच असं सुद्धा नाही. आपण पुष्कळला म्हणतो की कपामध्ये आणि ओठांमध्ये अंतर असतं, इथपर्यंत जरी चहाचा कप झाला तरी मध्ये काही सांगता येत नाही. त्यामुळे हेतूप्रमाणे फलनिष्पत्ती होतेच असं नाही. म्हणून जर झाली असेल तर निश्चितपणे लोकांच्या कौतुकाचा औत्सुक्याचा विषय ठरतो आणि त्याच्या पुढे आज आपण घुमान साहित्य संमेलनाची फलश्रुती हा विषय या ठिकाणी घेतला. म्हणजे या विषयामध्ये त्याचं वेगळं पण दिसून आलं की याच्यापूर्वी अशा प्रकारे कुठल्याही साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये त्या संमेलनाची फलश्रुती असा विषय कुठे घेतलेला नव्हता. इथे ज्या अर्थी तो विषय घेतला त्याचाच अर्थ असा आहे की हे संमेलन निश्चितपणे वेगळं झालं. आणि साहित्य संमेलन म्हटल्यानंतर 4 साहित्यिक एकत्र येतात, साहित्याबद्दल काहीतरी बोलतात, म्हणजे शब्दांचा व्यवहार होतो. त्या शब्दांच्या व्यवहारापुरतच हे थांबतं. तर शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष काहीतरी घडतंय, काहीतरी होतंय हे आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. आणि मग पुष्कळला काय होतं माहिती का की ते साहित्य संमेलन होतं, शब्दांचा आम्ही सांगितलं त्याप्रमाणे व्यवहार होतो आणि नंतर बरेच दिवस वर्तमानपत्र वाजायला ते पुरतं. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे की शिमगा संपला तरी कवित्व उरतं. मग लोक एकमेकांच्यावरती टीका करतात, कुठलं ही व्यवस्था कमी होती, ती व्यवस्था कमी होती, अशा गोष्टी आपल्याकडे चालत राहतात. तशा प्रकारचं हे संमेलन नव्हतं. म्हणून हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं संमेलन. आणि सुरुवातीच्या काळात लोकांना जी शंका होती, जी भीती होती की काय होईल, कसं होईल, ती पूर्णपणे निरस्त झाली. इतकं हे चांगलं संमेलन झालं, अपेक्षेपेक्षा चांगलं झालं, हे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. तर काय नेमकं वेगळेपण होतं या संमेलनाच्या संकल्पापासूनच त्याचं वेगळेपण तुम्हाला दिसतं. त्याचा संकल्प वेगळ्या प्रकारचा, त्याची संकल्पना वेगळ्या प्रकारची आणि त्याची स्थिती सुद्धा वेगळ्या प्रकारची. तर त्यातला काही भाग आपण भारत देसडला यांच्याकडनं ऐकला. ते स्वागताध्यक्षच होते. म्हणजे उद्या जर एखादा माणूस म्हणाला आणखी 5, 50, 100, 150 वर्षांनी की ही एक प्रकारची मराठी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा आहे, तरी सुद्धा एखाद्याला आश्चर्य वाटणार नाही की असं कसं घडू शकतं. पण ते घडलंही गोष्ट खरे. पण चमत्काराचा अर्थ असाच ना की जी गोष्ट शक्यतो घडणार नाही असं आपल्याला वाटतं ती घडणं म्हणजे चमत्कार. आणि लोकांना पूर्वी असं वाटायचं की चमत्कार हे फक्त संतांच्याच काळात घडायचे. तर मला असं वाटतं की असं संतांचं कारण नाही, चमत्कार हे आज सुद्धा घडतात. आणि घुमंत संमेलन हे एक प्रकारचा चमत्कारच आहे. म्हणजे नेमकं काय मला म्हणायचं आहे, म्हणजे मला असं म्हणायचं आहे माहिती का की संमेलन इतक्या दूर घडलं, हे भौगोलिक गोष्ट झाली, अंतरावरती घडलं. दुसरी गोष्ट अशी झाली की त्या ठिकाणी खुद्द मराठी माणसं फारशी म्हणजे नाहीच जवळजवळ. म्हणजे एका भाषेतले लोक दुसऱ्या भाषा बोलणाऱ्या लोकांच्याकडे जाऊन तिथे आपल्या भाषेचं संमेलन घेतात, ही गोष्ट संपूर्ण भारतामध्ये अभूतपूर्व आहे. आपल्याला कल्पना आहे की आपला देश फार मोठा आहे
अनेक भाषा बोलणारे त्याच्यामध्ये लोक आहेत आणि अधूनमधून साने गुरुजींचे सारखे लोक, समाजवादी परिवारातले लोक, काय त्याला म्हणतो आपण, आंतरभारतीच्या गोष्टी करतात. पण प्रत्यक्ष दिसताना व्यवहार आपल्याला असा दिसतो की लोकांना एकमेकांच्या भाषेबद्दल आस्था नसते, आपापल्या कोशामध्ये मग्न असतात. आणि इतकंच नाही तर काही काही प्रांतांमध्ये आणि त्या भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये पुष्कळ वेळेला वाद असतो, संघर्ष होतो, तो विकोपाला सुद्धा जातो. म्हणजे कन्नड आणि मराठी किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक हे त्यातलं उत्तम उदाहरण आहे. आणि असं काही समजायचं कारण नाही की आपणच फक्त आहोत. कन्नडच्या त्या कर्नाटकाच्या लोकांचं त्यांच्या खालच्या लोकांशीही पडत नाही, म्हणजे तेलुगू मंडळी आणि त्यांच्यातही काहीतरी गडबड आहे. तर हे आपल्याकडं सगळं चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही जी गोष्ट आहे की एका भाषेचे लोक दुसऱ्या भाषिक देशात जातात आणि तिथे एकत्र येऊन त्यांच्या मदतीने एक अशा प्रकारचा कार्यक्रम करतात, ही गोष्ट राष्ट्रीय ऐक्याला अत्यंत पोषक आहे हे आपण म्हणतो. आणि राष्ट्रीय ऐक्य ज्याला आपण म्हणतो म्हणजे कशाचं ऐक्य हो नेमकं? राष्ट्रातल्या लोकांचा एकमेकांशी संवाद झाला पाहिजे. पहिल्यांदा एकमेकांना आपण समजावून घेतलं पाहिजे, एकमेकांच्या गरजा काय आहेत हे कळलं पाहिजे. मग आपण त्यासाठी काही करू शकतो का, ही पुढची स्टेप झाली. तर हा संवाद आणि संपर्क ही गोष्ट महत्वाची आहे. आणि आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची गोष्ट कोणती होती की अशा प्रकारच्या भारतीय पातळीवरती संवादाला आणि संपर्काला सुरुवात करणारे पहिले भारतीय म्हणजे संत नामदेव महाराज होते. हे आपण विसरता कामा नये. म्हणजे हे फार मोठं श्रेय आपल्याकडे आहे. पण ते श्रेय म्हणजे आपण फक्त ते मिरवायचं का, आम्ही असे होतो, आम्ही भूतकाळात तसं केलं, असं करून चालणार नाही. आज आपण काय करतो, आज आपण तसं करीत नव्हतो किंवा नाही. म्हणून पहिल्यांदा दोन गोष्टींची आवश्यकता होती की आपण भूतकाळात नेमकं काय केलं हे आपल्याला समजायला पाहिजे होतं. आणि मग त्यापासून आपण काही प्रेरणा घेऊ शकतो का आणि त्यापासून इतरांना काही प्रेरणा देऊ शकतो का, अशा तीन गोष्टी होत्या. आणि मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टींमध्ये हे संमेलन यशस्वी झालेलं आहे. बऱ्याच लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा काही भाषण केलं छापून आलं कुठे कुठे, आणि लोकांना असं वाटलं की मी भूतकाळासंबंधित जास्त बोललो, वर्तमान काळासंबंधी काही फारसं बोललो नाही. आता हा खरं सर गमत चुकीचं आहे. आपण जर माझं भाषण संपूर्ण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की वर्तमान काळाबद्दल पुरेसा बोललेलो आहे. पण माझ्या लक्षात एक गोष्ट काय आली, मी भूतकाळाबद्दल जास्त का बोललो, त्याचं कारण असं माहिती का की आपले बरेचसे प्रश्न, आपले म्हणजे मराठी माणसाचे, मराठी साहित्याचे, मराठी भाषेचे आपले बरेचसे प्रश्न निर्माण का झालेले आहेत तर आपल्याला आपला इतिहास नीट माहित नाही म्हणून निर्माण झाले. म्हणून जर इतिहास माहिती करून घेतला तर ते बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील आणि बरेचसे प्रश्न नाहीतच आहेत, आपोआप ते निघून जातील. हा त्याच्यातला मुद्दा आहे. म्हणून मला काही गोष्टी मराठी माणसांना सांगाव्या लागल्या महाराष्ट्राच्या संदर्भातल्या, आणि त्या गोष्टी पंजाबाच्या लोकांना कळाव्यात अशी माझी इच्छा होती. तर मराठी माणूस नेमका काय आहे, तो काय करू शकतो, त्याचा स्वभाव काय आहे, त्यांनी नेमकं काय केलेलं आहे, त्याची क्षमता कशी आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे देशाच्या पातळीवरती, हे जर आपण सांगितलं तर आज सुद्धा आपण काय करू शकतो याचा आपल्याला सांगता येईल ना काहीतरी, त्याचा एक एस्टिमेट देता येईल. हे माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून बोलत होतं. आणि मी त्यासाठी बरेच दिवस वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या लिखाणाच्या माध्यमातून मी महाराष्ट्राची आयडेंटिटी ज्याला म्हणतो आपण की 21व्या शतकामध्ये महाराष्ट्राला एक नव्या प्रकारची ओळख दिली पाहिजे किंवा जुन्या ओळखीचं एक आपण त्याची उजळणी केली पाहिजे, हा माझा बरेच दिवसांचा प्रोजेक्ट आहे. आणि जेव्हा हे संमेलन जाहीर झालं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की अरे या संमेलनाच्या माध्यमातून आपण ही गोष्ट लोकांच्यापर्यंत अधिकृतपणे नेऊ शकतो, प्रतिष्ठितपणे नेऊ शकतो. एरवी इतरही व्यासपीठावर मी या गोष्टी सांगत असतो, सांगितलेल्या आहेत. पण जेव्हा तिथे संत नामदेव महाराजांच्या नावाने होणाऱ्या संमेलनामध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये मी जेव्हा सांगेन तेव्हा त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्व प्राप्त होईल, लोक ते अधिक गंभीरपणे घेतील. हा त्याचा झाला प्रॅक्टिकल मुद्दा. दुसरा मुद्दा एक त्याच्यामधला असा होता, काय तो मुद्दा होता की मराठी साहित्य जे आहे ते साधारणपणे आपण 13व्या शतकापासून लिहायला सुरुवात केली. अगोदर महानुभाव पंथाचे लोक होते, चक्रधर स्वामी, त्यांचे सगळे शिष्य परिवार, आणि नंतर वारकरी संप्रदायाचे लोक पुढे आले. आणि या मंडळींनी जवळजवळ त्याच्यानंतर म्हणजे 500-550 वर्ष हेच लोक मुख्यत्वे लिहिणारे होते. बाकीच्या लोकांनी दिले नाही अशातला मुद्दा नाही, परंतु त्यांचं कोणी फारसं गंभीरपणे घेतलं नाही. लोकांच्यात कोण पोचले होते तर हे दोन संप्रदायाचे लोक पोचले होते. पण त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाचे लोक जास्त का, कारण महानुभावांनी जे लिहिलं ते अतिशय श्रेष्ठ दर्जाचं असून सुद्धा त्यांनी ते सांकेतिक लिपीत लिहिलं, गुप्त ठेवलं त्यांच्या अनुयायांच्या पुरतं. त्यामुळे बाकीच्या लोकांना ते वाचायला मिळालं नाही, त्याच्यामुळे बाकीच्या मराठी लोकांची त्याचा प्रभाव पडला नाही. ते जर आपल्या सगळ्यांना मिळालं असतं तर आपली भाषा अधिक समृद्ध झाली असती, आपलं साहित्य अधिक समृद्ध झालं असतं. विशेषतः
गद्याच्या बाबतीमध्ये, पण तसं झालं नाही. त्यामुळे पद्याच्या अंगाने, कवितेच्या अंगाने आपल्या साहित्याचा विकास झाला आणि तो मुख्यत्वे करून वारकरी संतांनी केला. म्हणजे 13व्या शतकापासून तर 18व्या शतकाच्या निम्म्यापर्यंत, 19व्या शतकाच्या निम्म्यापर्यंत म्हटलं तर मराठी साहित्य म्हणजे कोणाचं साहित्य, तर मुख्यत्वे करून वारकरी संतांचं साहित्य असं होतं. पण असं असून सुद्धा नंतर ज्या वेळेला आधुनिक साहित्य सुरू झालं, इंग्रज इथे आले, त्यांनी आपल्यावरती राज्य केलं, त्यांची भाषा आपण शिकलो आणि त्यांचं आपण अनुकरण केलं. आपल्याला असं वाटायला झालं की ते आधुनिक लोक आहेत, त्यांना आपला उद्धार करायला जणू कुणीतरी काही पाठवलंय आणि आपले पूर्वज म्हणजे जणू काहीतरी जुनाट होते, बुरसटलेले होते, त्यांना आधुनिकतेची काही हे नव्हती फारशी, असे काही समज आपल्या जुन्या लोकांनी करून ठेवले मधल्या काळामध्ये. आणि त्याचा परिणाम आपल्या या साहित्याचा समृद्ध वारसा आपण जणू काही विसरलो. आपल्याला असं वाटायला लागलं की हे अध्यात्माचं साहित्य आहे, हे देवधर्मच आहे, हे म्हाताऱ्या लोकांनी वाचायचं आहे, हे पेन्शनरांच्यासाठी आहे, असे अत्यंत चुकीचे समज आपल्या लोकांच्या निर्माण झाले. तर हे समज दूर करायला पाहिजे होते. आणि दुसऱ्या बाजूचा मुद्दा काय होता की ज्यांनी अनुकरण केलं, अनुकरण म्हणजे नक्कल हे कधी असतं असत नाही, लक्षात घ्या. ते आत्मसात करावं लागतं. ते आत्मसात करणं त्यांना जमलं नाही. त्यामुळे मी नेहमी सांगत आलेलो आहे आणि परखडपणे सांगत आलेलो आहे की 150 वर्ष आपण कमीत कमी इंग्रजी साहित्याच्या किंवा युरोपियन साहित्याच्या अनुषंगाने लिहित आलेलो आहोत, त्यांचं अनुकरण लिहित आलेलो आहोत. एवढ्या वर्षांमध्ये आपल्याला आता नोबेल पुरस्कार ही काही मी पण महत्वाची गोष्ट मानत नाही, लक्षात घ्या, स्टँडर्ड मानत नाही, त्याच्यात पॉलिटिक्स असतं. पण आपण ती जर मानली तर हा प्रश्न विचारता येईल की मग आपल्याला नोबेल पुरस्कार का नाही मिळाला, हा प्रश्न मी विचारणार नाही, कारण मी ते मानत नाही. माझा प्रश्न जास्त महत्वाचा आहे की आपल्या साहित्यकारांनी, मराठी साहित्यकारांनी जागतिक साहित्याला एखादा संप्रदाय दिलाय का, एखादं स्कूल दिलंय का? फ्रेंच लोकांनी दिलं, रशियन लोकांनी दिलं, ब्रिटिश लोकांनी दिलं, अगदी लॅटिन अमेरिकेच्या लोकांनी सुद्धा दिलं. आपण काय केलं? आपण काही नाही केलं का? आपण त्यांची नक्कल करून राहिलो. आता त्यांची नक्कल आपण केली, त्यांना पाहण्यात काय मजा आहे त्याच्यामध्ये, असा त्यातला मुद्दा आहे. म्हणून आपलं साहित्य त्या दर्जाला पोहोचू शकलं नाही याचं कारण आपण आपली मुलं विसरलो होतो. त्यामुळे आधी आपल्याला आपलं स्वत्व शोधून पाहूयात. म्हणजे संत साहित्य हे कसं महत्वाचं आहे हे लोकांच्या पर्यंत आपण नीट नेऊयात. म्हणजे संत साहित्य हा मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे, कारण तो मराठी माणसाच्या स्वभावातून निघालेलं साहित्य आहे, मराठी माणसांच्या गरजातून निर्माण झालेलं साहित्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संत साहित्य हे मुख्य प्रवाहाचं आणि केंद्रस्थानाचं आहे, हे मी सांगत आलेलो आहे. ते मला गुमांच्या निमित्ताने सांगता येण्याची शक्यता निर्माण झाली होती, म्हणून मी या भानगडीत पडलो आणि सुदैवानं नामदेव यांच्या कृपेनं, आशीर्वादानं निवडून आलो. आणि या मंडळींनी म्हणजे स्वागत समितीचे जे लोक आहेत ते सल्ला आणि त्यांचे सहकारी, आणि त्याचप्रमाणे साहित्य महामंडळाचे लोक जे आहेत पुण्यातले विशेष करून आणि इतर ठिकाणचे, त्या सगळ्यांनी इतकी चांगली मदत केली. तुम्हाला खोटं सांगत नाही की पुष्कळ आपल्याला काय दिसतं माहिती का, की या मंडळींमध्ये सुद्धा कुठे कुठे अंतर्गत संघर्ष असतो, स्पर्धा असते, असूया असते, एखादा दुसऱ्याचा कार्यक्रम कसा फेल जाईल ते बघत असतो. आता पूर्वीचा इतिहास घडलेला आहे. या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या लोकांनी एक दिलानी, एक मनाने, एकोप्याने काम केलं आणि त्याच्यामुळे ही जी काही फलश्रुती आपण म्हणू शकतो ती आपल्याला पाहायला मिळाली. पण त्याच्यातल्या फलश्रुतीचे जे काही 2-4 मुद्दे आहेत, 2 प्रकारची फलश्रुती असू शकते. ती कोणती? एक म्हणजे त्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो, काहीतरी प्रत्यक्ष हातात घेण्यासारखं दिसतं, आपल्याला घडतंय, अस्तित्वामध्ये आहे असं, ते एक असतं की ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतं, ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवहारांचा संबंध येतो. आणि दुसरी जर फलनिष्पत्ती ही वैचारिक पातळीवरची असते. तर मला आपल्याला सांगायचं की दोन्ही पातळीवरती किंवा दोन्ही जरी कसोट्या लावल्या तरी फलनिष्पत्ती फार महत्वाची झाली हे आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. म्हणजे आता आपण पाहिलं की गुमानसारख्या गावामध्ये महाविद्यालय निर्माण झालं किंवा होतंय आता. त्या दिवशी त्याची पायाभरणीची सुद्धा हे झालं, म्हणजे कोनशिळा झाला. तर हे कशामुळे झालं? हे संमेलनामुळे झालं. गुमानसारख्या गावाला मोठे रस्ते मिळाले, कशामुळं? संमेलनामुळे मिळाले. अमृतसरमध्ये विद्यापीठामध्ये संत नामदेवरायांच्या नावाने एक अध्यासन स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कशामुळे हे झालं? हे संमेलनामुळे झालं. आपल्या मुख्यमंत्र्यांनी नांदेडला गुरु गोविंद सिंहांच्या नावाने एक अध्यासन स्थापन करायची घोषणा केली. कशामुळं? ही त्याच्यामुळे झाली. आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की इथून पुढे आम्ही आता व्यापक होतोय. तो मुख्य मुद्दा होता ना, त्यासाठी आपल्याला बाहेर पडायची वेळ आली. पंजाबमध्ये गेलो, इथे थांबून चालणार नाही आपल्याला. पण ही गुमांत साहित्य संमेलनाची सुरुवात आहे आणि आपण त्या ठिकाणी जाऊ की पूर्वी जिथे जिथे आपण गेलेलो होतो, आपले पूर्वज जिथे जिथे गेलेले होते, आणि तिथल्या लोकांच्यावरती आपल्याला राज्य करायचं आहे का? अजिबात नाही करायचं राज्य.
आणि केलं तर कसं करायचं? तसं नामदेवांनी प्रेम राज्य केलं पंजाबवरती, ते कसं केलं? विनोबा म्हणाले होते की अलेक्झांडरला सुद्धा पंजाब जिंकता आला नाही तलवारींनी, पण संत नामदेवरायांनी पंजाब प्रेमाने जिंकला. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातली माणसं आहेत ती त्याग करायला कमी पडत नाहीत, क्लेश सहन करायला कमी पडत नाहीत इतरांच्यासाठी, इतरांच्यावरती प्रेम करायला कमी पडत नाहीत, हे आपण दाखवून द्यायचं. आणि त्यासाठी आपण परत एकदा जिथे पूर्वी गेलो होतो त्या संपूर्ण भारतात म्हणजे जवळजवळ 2-3 भारतात कळगावं लागणार आहे, पण सुरुवात आहे. तर त्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर ऐकल्यानंतर उत्स्फूर्तपणे ते असं म्हणाले की आपण अखिल भारतीय साहित्य संमेलन पहिल्यांदा महाराष्ट्रात घ्यायचं. कल्पना करा, भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत, त्या सगळ्या भाषा कधी एकत्र येतात का? काही पत्ता चालतो का आपल्याला की दुसऱ्या भाषेत काय चाललेलं आहे, किंवा त्या भाषेतल्या लोकांना कळतं का की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? काही कळत नाही. पण ही भूमिका महाराष्ट्रातले एक जबाबदार मंत्री घेतात आणि घोषणा करतात. त्यामुळं आता पहिलं अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वभाषिक हे महाराष्ट्रात बनणार आहे. ह्याच्यापेक्षा अजून निष्पत्ती पाहिजे काय? सांगा तुम्ही. म्हणजे मी ज्या वेळेला पहिल्यांदा घुमानची गोष्ट ऐकली की घुमानला साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं, तेव्हा मी काय उभा वगैरे नव्हतो, उभा यायचं ठरवलं पण नव्हतं. तेव्हा मला जेव्हा प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुमचं काय मत आहे, आता मला विचारलं पत्रकार प्रश्न अधूनमधून, मी या व्यवहारामध्ये असतो, तर मी म्हटलं की गुमानमध्ये घ्यायचं नाही तर मग घ्यायचं कुठं? आज असा उलटा प्रश्न होता. साहित्य संमेलन गुमानमध्ये जर घ्यायचं नाही तर घ्यायचं कुठं? कारण गुमान हा महाराष्ट्रातल्या माणसाच्या कर्तृत्वाचा एवढा मोठा पुरावा आहे, तो आपल्याला पाहायला नको का जाऊन तिथे काय आहे ते? तंजावरमध्ये घ्या म्हटलं मी, आणि त्याही दृष्टिकोनातून काही हालचाली चाललेल्या आहेत की ज्या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांच्यासाठी काही ज्या गोष्टी केल्या, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, विद्येच्या क्षेत्रामध्ये, हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. पंजाबचं आपल्याला घुमानमुळे माहिती तरी आहे किंवा नामदेवरायांच्यामुळं, तसं तिकडचं माहिती आहे आपल्याला, तो तपशील मी सांगणार नाही. पण सांगायचा मुद्दा काय की त्या ठिकाणी मराठी माणसं गेली होती, त्यांनी फार मोठं काम करून ठेवलं, ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आपण अलीकडच्या काळात गेले कित्येक वर्ष तो एक न्यूनगंड जोपासला आपल्यामध्ये. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ही प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला कोणी विचारित नाही, आपल्याला कोणी बघत नाही, आपल्याला कोणी दाबतात लोक सगळे. मग आपण काय करायचं? आपण जास्तीत जास्त असं संकुचित होत गेलो. ते कासव कसं असतं, संकट आलं की काय करतं माहिती, त्याचे अवयव असं आतमध्ये आचसून घेतं. तशा प्रकारच्या गोष्टी आपण करायला सुरुवात केली. तर तसं नाहीये. मराठी माणूस हा फार कर्तृत्ववान मनुष्य आहे. त्यानं आपलं कर्तृत्व खूप मोठ्या प्रमाणावरती पूर्वी सिद्ध केलेलं आहे. आणि असं असताना फक्त गरज कशाची आहे तर त्याला हे आत्मभान देण्याची गरज आहे, हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की घुमानच्या साहित्य संमेलनामुळं मराठी माणसाला त्याचं आत्मभान परत मिळालेलं आहे. निदान हे आत्मभान मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता हे अधिक वाढत जाईल. तंजावरला कार्यक्रम झाला की त्याच्यामुळे आणखी वाढेल. ग्वाल्हेरला होईल, इंदूरला होईल, हैदराबादला होईल, आणि कळेल की आपण तिथे नेमकं काय केलेलं आहे. अहो इतका लोकांचा आपल्यावरती हे होता, म्हणजे आपलं प्रभुत्व होतं, आपला प्रभाव होता, की साधा मुद्दा आहे की नागपूरला एक वैद्य नावाचे ग्रस्त होते, बाबूराव वैद्य. ते कोण होते तर पेशव्यांचे वकील होते नागपूरला. तर ते आजारी पडले. तर आजारी पडल्यानंतर वॉरन हेस्टिंग्स हा बंगाल कलकत्त्यामध्ये गव्हर्नर जनरल होता त्या सगळ्या लोकांचा, मुख्य ब्रिटिशांचा. तर त्यानं पत्र लिहिलं बाबूराव वैद्यांना की तुम्ही आजारी पडलेले आहेत असं मला समजलं, तर आम्ही आमच्या कंपनीचा एक स्पेशल डॉक्टर तुम्हाला पाठवू का ट्रीटमेंट द्यायला. आता कल्पना करा काय संबंध. पण म्हणजे त्यांना मराठी माणसाची तेवढी धास्ती होती, तेवढा त्याची दखल आपण घेतलीच पाहिजे. आपण त्याच्यापासून बाजूला असता कामा नये. मी अनेक वेळा सांगत असतो लोकांना की जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले आणि हळूहळू त्यांनी पाय पसरवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना आव्हान आणि भीती फक्त मराठ्यांचीच होती त्या काळामध्ये. आणि मग सगळ्या त्यांच्या स्ट्रॅटेजीज त्यानुसार सुरू झाल्या. कलकत्त्याला काय फोर्ट विल्यम नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यात त्यांचे लोक असायचे. त्यांनी एक तिथं कॉलेज काढलं होतं, विल्यम फोर्ट. आणि त्या कॉलेजमध्ये कोणाला शिकवायचे ते इंग्लंडमधली जी नवीन मुलं अशी 20-25 मधली तिथे यायची, म्हणजे तिथे नोकरी करायला भारतामध्ये पोट भरायला द्यायची. तर त्यांना शिकवलं पाहिजे की भारतात कसं राहायचं, कसं प्रशासन करायचं, म्हणून ते कॉलेज होतं. तर त्या कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा कंपल्सरी होती.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज आपण गळा काढतो की मराठी भाषा इथनं गेली तिथनं गेली, शाळा बंद पडली. तर ब्रिटिशांच्या त्या कॉलेजमध्ये मराठी भाषा इंग्रज उमेदवारांना कंपल्सरी यासाठी होती की तो तिथून एकदा वर्षभरात 2 वर्षात प्रशिक्षित होऊन बाहेर पडला नाही पडला, त्याची पोस्टिंग तुम्ही कुठेही करा, त्याचा आज ना उद्या कुठेतरी मराठ्यांशी भांडायला लागणार, संबंध येणार. आणि मग संबंध आल्यानंतर कधी वाद होणार, कधी तह होणार, कधी युद्ध होणार. त्यासाठी मराठी भाषा कळली पाहिजे ना. शत्रूची सुद्धा भाषा आपल्याला माहिती असायला लागते. म्हणून तिथे मराठी भाषा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हे जर आपलं काही कर्तृत्व असेल तर मधल्या काळामध्ये आपण जे मागे पडलो त्याला आपण वेगवेगळ्या कारणामुळे, मी तपशील आता जात नाही, मी माझ्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या मधून त्याचाही उहापोह केलेला आहे. पण हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना नीट समजलं पाहिजे आणि त्यानुसार आपण परत एकदा आपली पूर्व परंपरा नीट आठवून त्यानुसार आपल्या पूर्वजांचं अनुसरण केलं पाहिजे. आणि ह्याची सुरुवात कुठं नव्हती तर त्याची सुरुवात फक्त नामदेवांच्या पासून. तुम्ही नामदेवरायांच्या अगोदरची परिस्थिती पहा बरं, भारतामध्ये काय होती. नामदेवरायांच्या अगोदर भारतभर फिरणारे कोण कोण लोक होते? नव्हते असं नाही. आचार्य मंडळी होती काही, शंकराचार्य, रामानुजाचार्य, हे नामदेवरायांच्या आधी होऊन गेलेले. पण त्यांचा सामान्य माणसाशी संबंध नव्हता. ते संस्कृत मध्ये त्यांचा व्यवहार व्हायचा, फक्त पंडित लोकांशी होता. त्यामुळे तसा त्यांचा त्या अर्थाने सामान्य लोकांना उपयोग नाही. नंतर मधल्या काळात काही नाथपंथाचे लोक होऊन गेले, नाही असं नाही, म्हणजे गोरक्षणात असतील, मच्छिंद्रनाथ असतील, आणि ते फिरले भारतभर. पण त्यांच्या त्या नाथपंथाच्या याच्यामध्ये पुढे पुढे काही प्रमाणात तंत्रमार्ग शिरला आणि तो पंथ खाली घसरला, असाही त्यातला एक मुद्दा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये खरोखर सगळ्या भारताला व्यापणारा असा कोण पहिला मनुष्य आहे? अखिल भारतीय माणूस, पहिला अखिल भारतीय माणूस हा महाराष्ट्राने दिलेला आहे आणि तो म्हणजे संत नामदेव आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये पहिला अखिल भारतीय माणूस की ज्याला त्यावेळच्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं, लोकमान्य टिळक, महाराष्ट्राने दिलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. आपलं कसं झालं माहिती का की आपण आपापसातच भांडायला लागलो, जातीच्या कारणावरून भांडायला लागलो, आणखीन कशाच्या कारणावरून भांडायला लागलो. त्यामुळे आपण सगळे मिळून जो इतिहास पुढे ठेवला पाहिजे लोकांच्या, तो ठेवू शकलो नाही. आणि म्हणून आपली आवडती झाली. आणि म्हणून मी इतिहासावरती भर दिला की अरे आधी आपलं भूतकाळ तर समजून घ्या, वर्तमान कुठे चालतो, पळून जातोय, तो आपल्या समोरच आहे ना, अशातला तो मुद्दा होता. आणि म्हणून हे मला सांगायचं होतं, हे वैचारिक. आणि मला असं वाटतं की हा विचार लोकांच्या पर्यंत बऱ्यापैकी गेलेला आहे आणि विचार लोक त्याच्यावरती कळून राहिलेले आहेत. ही सुद्धा या संमेलनाची एक वैचारिक फलनिष्पत्ती म्हणता येईल. तेव्हा शेवटी समारोप करताना मी असंच म्हणेन की गुमान येथील साहित्य संमेलन हे दोन्ही दृष्टिकोनातून, भौतिक दृष्टिकोनातून आणि वैचारिक दृष्टिकोनातून, जसं आपण साठा उत्तराची कहाणी काय म्हणतो, सफळ संपूर्ण म्हणतो, 5 उत्तराची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण, तसं हे संमेलन साठा उत्तरी सफळ संपूर्ण झालेलं आहे हे निश्चितपणे मी सांगतो. आणि या सगळ्या यशस्वी होण्यामध्ये नाशिककरांचा फार मोठा वाटा आहे याची मला जाणीव आहे. आणि ती जाहीर करण्याची मला निश्चितपणे कृतज्ञता बुद्धीचा मुद्दा आला, तो जरूर वाटते आणि ती कृतज्ञता मी जरूर व्यक्त करतो. अतिशय मनापासून सहकार्य केलं इथे पण आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा. आणि त्यामुळं हे संमेलन एका अर्थाने म्हणजे काय म्हणूयात त्याला, नाशिक सुद्धा भारतीय स्तरावरचं शहर व्हायला पाहिजे. ते आहेच. कुंभमेळा जिथे भरतो सगळ्या भारतातले लोक येतात, त्या अर्थी हे शहर भारतीयच आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी पूर्वी सांगितलेलं आहे आणि संधी मिळेल तेव्हा सांगतो की फार मोठा ब्रिटिश प्रशासक होऊन गेला सर विल्यम विल्सन हंटर, ज्याच्या कमिशन पुढे ज्योतिराव फुले यांनी साक्ष दिली. त्यानं गॅजेट सुरू केलं. आपल्याकडे जे गॅजेट पाहायला मिळतं जिल्ह्याचं वगैरे, ते त्यांनी सुरू केले. मोठा प्रशासक होता. तर त्याने लिहून ठेवलेलं आहे की तेव्हा कलकत्ता राजधानी होती आणि त्याला कलकत्ता आवडायचं नाही. तो असं म्हणतो की भारताची राजधानी होण्यास सगळ्यात योग्य जर शहर कुठलं असेल तर ते नाशिक आहे. म्हणजे हे अगदी साहजिक आहे की अशा प्रकारची आंतरदेशीय, आंतरभारतीय जाणीव असणाऱ्या लोकांनी आंतरभारतीय पातळीवरचं मराठी साहित्य संमेलन उचलून धरलं, हे निश्चितपणे स्वाभाविक झालं. याबद्दल मी परत एकदा सगळ्या आपल्या नाशिककरांना धन्यवाद देतो. आणि या वसंत व्याख्यानमालेमध्ये या संमेलनाचा लेखाजोखा मांडण्यासाठी
मला आणि भारत देसाईला यांना निमंत्रित केलं त्याबद्दल आमच्या दोघांच्या वतीनं आपणा सर्वांचे आणि वसंत व्याख्यानमालेच्या चालकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसरला, आपले सर्वांचे आवडते उपमहापौर गुरमीतजी बग्गा, संजय मालुसरे, अरुणजी नेरुसकर आणि आपण सर्व उपस्थित नाशिक जिल्ह्यातील साहित्यिक श्रोते यांचं वसंत व्याख्यानमालेतर्फे हार्दिक आभार. आणि त्याचबरोबर आज सर्वात महत्वाचा आभार मानणार म्हणजे आपल्या वरुण राजाचं पावसाचं. आणि पाऊस नाशिक रोड, सिन्नर, इकडे ओझर पर्यंत आलेलं आहे, पण आपल्या सर्व श्रोतांचं, रसिकांचं एवढं प्रेम आहे की आपल्याला त्याच्यामध्ये कुठे खोळंबा आणला नाही. उद्याचं व्याख्यान मराठी माणूस आणि उद्योजकता, श्री अविनाश सिसोदे यांचं उद्या व्याख्यान. 1-2 मिनिटं सगळ्यांनी थांबायचं आहे. घुमान येथील साहित्य संमेलनामध्ये आपले नाशिकचे प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक नंदन रहाणे यांनी एक गवळण सादर केली होती, ती ते या ठिकाणी सादर करतील. नंदनजी रहाणे. सादर आहे मराठीतली पहिली आणि एकमेव विठ्ठलावरची गवळण तुम्हा सर्वांसाठी. केशर कुंकुम गुलाल घेऊन विठ्ठल काळा लिंपावा. केशर कुंकुम गुलाल घेऊन विठ्ठल काळा लिंपावा. कस्तुरी चंदन सुगंध त्याचा अंगोपांगी शिंपावा. तरीही त्याचा अबीर आणिक तुलसी गंध लपेच ना. तरीही त्याचा अबीर आणिक तुलसी गंध लपेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना. पंढरपूरचा जादूगार हा सहज लावितो पिसे. पंढरपूरचा जादूगार हा सहज लावितो पिसे. भल्या भल्यांनी केले सावध तरी जाहले हसे. कळेन मजला अजून याने वेड लाविले कसे. छंद लागला सावळ्याचा, छंद लागला सावळ्याचा आणिक काही सुचेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना. विचित्र याचे लक्षण अवघे विचित्र साऱ्या तऱ्हा. लाख शोधिले नुमजे याचा रंग कोणता खरा. बघता बघता जिणे व्यापिले भीडन याला जरा. ध्यानी स्वप्नी तरळत राही, ध्यानी स्वप्नी तरळत राही. आणिक कोणी दिसेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना. युगे उलटली उभा विटेवर मुळीन याला वीट. युगे उलटली उभा विटेवर मुळीन याला वीट. विश्व सकळ कवटाळून राही ध्यानी येईना नीट. करी नकोसे नटखट खेळून इतुका कैसा धीट. कितीदा मीही दूर लोटले परी हा लापट हटेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना. करून सवरून जगा वेगळा हात कटीवर याचे. करून सवरून जगा वेगळा हात कटीवर याचे. शब्द अर्थ रसभाव निर्मुनी मौन बोलतो वाचे. सांडन सत्ता निसंग होई कीर्तन रंगी नाचे. भांडून भांडून बहु आवडतो, भांडून भांडून बहु आवडतो. अन्य कुणाशी जमेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना. केशर कुंकुम गुलाल घेऊन विठ्ठल काळा लिंपावा. कस्तुरी चंदन सुगंध त्याचा अंगोपांगी शिंपावा. तरीही त्याचा अबीर आणिक तुलसी गंध लपेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदय शिरला निघेच ना. धन्यवाद.
एक 2 मिनिटं सगळ्यांनी थांबायचं आहे. या ठिकाणी सिन्नर नामदेव शिंपी समाज, खास सिन्नरहून काही प्रतिनिधी आले. ते आपले पाहुणे सदानंदजी मोरे, भारतजी देसरडा आणि अरुण नेवासकर यांचा सत्कार करू इच्छितात. त्याचबरोबर नाशिकमधील प्रसिद्ध चित्रकार चुंबळे यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. तेही पाहुण्यांचा सत्कार करू इच्छितात. चला लवकर सिन्नरकर.